विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. किती साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये अगदी लहानापासून थोरा मोठ्यापर्यंत सर्वांना सुलभ, अगदी सहज समजेल अशा अर्थाने शिक्षणाचं महत्त्व तात्यासाहेबांनी पटवून दिलेलं आहे. तात्यासाहेब म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. हो, महात्माच. 1888 साली मुंबईतील कोळीवाडा परिसरातील एका समारंभामध्ये जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक कार्यातील एक अग्रणी आद्य समाजसुधारक होय. मुलींची पहिली शाळा सुरू करणारे व्यक्ती, एवढंच व्यक्तिमत्व त्यांचं मर्यादित आहे का? तर नाही, नक्कीच नाही. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे पहिले शिवचरित्रकार, शिवशाहीर होय. 1869 साली शिवाजी महाराजांचे शिवचरित्र पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. लाईफ ऑफ शिवाजी म्हणजेच शिवाजी महाराजांचा पोवाडा या नावाने ते प्रसिद्ध केले. रायगडावर महात्मा ज्योतिबा फुले आपले सहकारी लहुजी वस्ताद व इतरांसमवेत गेले आणि त्यांनी तेथील जीर्ण अवस्थेत असलेली, झाडाझुडपात हरवलेली, दिसत नसलेली शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी पुढे 1870 साली पुण्याच्या हिराबागेमध्ये शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी केली आणि अखंड बहुजन समाजाला आपला खरा नायक, खरा युगपुरुष ज्योतिबांनी बहाल केला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक हे बिरुद अजरामर केले. आपले सहकारी गंगाराम भाऊ म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी श्री शिवाजी मराठा हायस्कूलची स्थापना केली. महात्मा ज्योतिबा फुले एक यशस्वी उद्योजक होते, एक उद्योगपती होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1870च्या दरम्यान पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या अंतर्गत बांधकाम क्षेत्रातील कामे करण्याचे कार्य त्यांनी केले. पुण्यातील येरवड्याजवळ जे बंड गार्डन पूल आहे, तो पूल बांधण्यासाठी साहित्य सामुग्री व मजुरांची व्यवस्था पुरवण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचा राजवाडा, कात्रजचा बोगदा, खडकवासला धरण, मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, मुंबई महानगरपालिकेची इमारत, अनेक रेल्वे लाईन, अशा विविध प्रकारची कामे या कंपनी अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कामगार दिवसभर काम करत व रात्री रात्र शाळेत ते शिक्षण घेत असत. ज्योतिरावांनी उद्योग व्यवसायातून कमवलेला पैसा समाज सुधारणेच्या कार्यासाठी खर्च केला. महात्मा ज्योतिबा फुले हे खरे शिक्षण सम्राट तर होतेच, पण ते खरे शिक्षण तज्ज्ञ देखील होते. 1882 साली भारतात आलेल्या हंटर कमिशन पुढे साक्ष देताना महात्मा ज्योतिबा फुलेने शिक्षणविषयक निवेदन दिले. या निवेदनामध्ये त्यांनी काही शिफारशी केल्या. यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, आदिवासीयांना प्राथमिक शिक्षणात प्राधान्य द्यावे. महात्मा फुलेंनी प्राथमिक शिक्षणामध्ये शेतीविषयक ज्ञान प्राथमिक शिक्षकांना अवगत असावे. प्राथमिक शिक्षणामध्ये तांत्रिक आणि व्यावहारिक शिक्षणाचाही समावेश असावा. जो स्थानिक उपकर आहे त्यापैकी जास्तीचा भाग शिक्षणावरती खर्च करावा. अशा मौलिक आणि मौखिक अशा महत्त्वपूर्ण शिफारशी त्यांनी केल्या. 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. 1852 साली अस्पृश्यांसाठी पुण्यातील वेताळ पेठेमध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली. त्यांनी रात्रशाळा सुरू केल्या.
शिक्षण संस्थांची उभारणी करत असताना, अस्पृश्यांसाठी, दीनदलितांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करत असताना त्यांनी पुन्हा येथे मोठ्या ग्रंथालयाची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने शिक्षण तज्ज्ञ ही बिरुदावली अजरामर ठेवली. महात्मा फुले हे खरे शिक्षण तज्ज्ञ जसे होते त्याचप्रमाणे महात्मा फुले हे क्रांतिकारक समाजसुधारक देखील होते. 1864 साली महात्मा फुले यांनी एका विधवेचा, नर्मदा नावाच्या विधवेचा पुनर्विवाह पुण्याच्या हिराबागेत घडवून आणला. नुसता विधवा पुनर्विवाह नव्हता, तर तो महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह देखील होता, हे आपणास माहीत असायला हवे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या राहत्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आपल्या पत्नी सावित्रीमाई फुले यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महिलांसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना देखील केलेली आपणास दिसून येते. महात्मा फुलेंनी दुष्काळाच्या वेळी आपल्या राहत्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. महात्मा फुलेंनी केशवपन ही पद्धत बंद करण्यासाठी पुण्यामध्ये त्या काळात नाभिकांचा संप घडवून आणला. महात्मा फुले हे असे हाडामासाचे सच्चे करते धरते समाजसुधारक होते. महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा देखील किती विपुल प्रमाणात आहे. महात्मा फुलेंनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. यामध्ये त्यांनी ब्राह्मण हे अडाणी शूद्रांची कशी फसवणूक करतात हे दाखवून दिले. यातून जर बाहेर पडायचे असेल तर तृतीय रत्न म्हणजेच शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे असे त्यांनी सांगितले. महात्मा फुलेंनी ब्राह्मणांची कसब हा ग्रंथ लिहिला. कुणबी, माळी, मांग, महार या जातींना त्यांनी आपला हा ग्रंथ अर्पण केला. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथातून आर्य आणि त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या त्यांच्या टोळ्यांनी एकामागून एक असे आक्रमणे करत येथील लोकांना कसे गुलाम केले ते या ग्रंथातून दाखवून दिले. हिंदू धर्मातील जातीभेद हा देशाच्या उन्नतीच्या आड येत नाही असे विधान न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केले. या विधानाला उत्तर म्हणून महात्मा फुले यांनी इशारा हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये ते म्हणतात, जिसतन लागे वही जाने, बीजा गव्हाण क्या बोये. अशा प्रकारे महात्मा फुलेने सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ देखील लिहिलेला दिसून येतो. या ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी धर्मविषयक विचारावरती प्रामुख्याने लेखन केले आणि त्यांनी शूद्राती शूद्रांना सत्यधर्म हा नवा विचार बहाल केला. किती विपुल प्रमाणात महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले सामाजिक सुधारणेचे, शिक्षणाचे, स्त्री उद्धारक, अस्पृश्यत्व उद्धारक म्हणून कार्य केले आहे. आज महात्मा फुलेंची पुण्यतिथी. अशा या क्रांतिबाला, क्रांतिसूर्याला कोटी कोटी प्रणाम. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आपल्या प्रतिक्रियेद्वारे कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.